शक्तीपीठ विरोधात शेतकरी पुन्हा रस्त्यावर. रक्ताचे पाठ वाहू द्या पण शक्तीपीठ नको. शक्तीपीठची ड्रोन सर्वेक्षण मोजणी पाडली बंद. रक्ताचं पाठ व्हायला तर चालतील तर आम्ही रस्ता होऊ देणार नाही. महायुती सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरले. कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हजारो आंदोलकांसह थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यात महिलांचाही मोठा सहभाग होता. रक्ताचे पाठ वाहिले तरी चालतील मात्र शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नसल्याचा निर्धारच मोर्चातल्या आंदोलक महिलांनी व्यक्त केला. त्यामुळे आंदोलनातलं वातावरण चांगलंच तापलं होतं. आता शक्तीपीठ म्हणजे आता काय देवासनी माणसं जात नाहीत का तोच रस्ता पाहिजे आहे. तो रस्ता आम्हाला नको आहे. जर त्या शेतातला रस्ता आमच्या जायत असला तर रक्ताचं पाठ व्हायला तर चालतील तर आम्ही रस्ता होऊ देणार नाही. आम्हाला शेती पाहिजे, आम्हाला महामार्ग नको आहे. आमची शक्तीपीठ झालाच पाहिजे. मोबदला चांगला देतो, जमीन द्या. मोबदला नको आहे आम्हाला. मोबदला काय पिशवीत भरायचं काय? आज सपला मोबदला आम्ही उद्या खाणार काय? आम्हाला शेती पाहिजे. 80% काढलं तर मार्क नाही 40% वालेला आहे असं सरकार लाचकाव आहे. तर दुसरीकडे सांगलीत शक्तीपीठ महामार्ग सर्वेक्षण सुरू असताना शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करत ड्रोन मोजणी बंद पाडली. यावेळी बाधित शेतकरी आणि मोजणी अधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. तर काही शेतकऱ्यांनी सर्वेक्षणाला विरोध दर्शवताना थेट अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यामुळे घटनास्थळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. कोल्हापूरमधल्या शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनाच्या निमित्तानं मवियाची एकजूट दिसून आली. या शेतकऱ्यांच्या तीव्र भावना आहेत. हा गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा ही शेतकऱ्यांची भावना आहे आणि किमान सरकारनं आता तरी जागं व्हावं अशी आमची भूमिका. वेळ प्रसंगी रक्त सांडू पण महामार्ग होऊ देणार नाही अशी नाही. आमच्या जीवावर न गेला तरी चालेल परंतु हा महामार्ग शेतकरी या 12 जिल्ह्यातला होऊ देणार नाही. केवळ 50,000 कोटी रुपयाच्या लाभापोटी हा रस्ता लादण्याचा जो प्रयत्न सरकारमार्फत होतोय त्याला या भागातल्या शेतकऱ्यांनी महापुराच्या संभाव्य भीतीमुळे सर्वसामान्य नागरिकांनी दिलेलं उत्तर आहे. दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांनी विरोध केलेला शक्तीपीठ महामार्ग कोणकोणत्या जिल्ह्यांमधून जाणार आहे ते पहा. विदर्भातील वर्धा ते कोकणातील बांदापर्यंत एकूण 805 किलोमीटरचा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प असणार आहे. राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 13 जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. खरं तर आपल्या बागायती जमिनी महामार्गात जाणार असल्यामुळे शेतकरी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला सातत्यानं विरोध करतायत. अशातच आता शेतकऱ्यांच्या वाढत्या रोषामुळे मोजणी अधिकाऱ्यांवर अखेर सर्वेक्षण थांबवण्याची वेळ आली. राज्यातील शेतकऱ्यांच्या संतप्त भूमिकेमुळे सरकारसमोर नवीन पेच निर्माण झालाय. त्यामुळे सरकार आता या महामार्गाबाबत काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर.